आगामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे विश्वस्त यांनी आज दिनांक 7 जून रोजी दुपारी फलटण येथील पालखी तळाला भेट देऊन प्रशासनाला सूचना दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, मुख्य प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोहरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, हेमंत कुमार शहा आदींसह अधिकारी यावेळेस उपस्थित होते। काढतो ना तेव्हा आम्ही सायमल्टेनियसली जबाबदारी आमची असते। तिथे हे जरी नसले यांनी पुढचं सांभाळायचं, इथून काढायची जबाबदारी आमची असते। त्यांनी अर्धा पॅच तिथे ठेवलेला, अर्धा पॅच बाजूला ठेवला। आणि आम्ही तळ पाहणीला बरं का मॅडम, आपण तळ पाहणीला जेव्हा आलो होतो तेव्हा हा रस्ता नव्हता। आम्ही तळ पाहणीला येऊन गेलो, सगळे अधिकारी होते, सगळे उपस्थित, तरी सुद्धा हा घाट झाल्याचं काय कारण? आपण का केली ही तळ पाहणी हो? आधी काय येऊन सांगतो आपण? का बघतो हे सगळं बघून जातो? पोलीस अधिकारी होते, आपण होता स्वतः, नंतर इकडे बाकी पण प्रशासकीय अधिकारी होते, सगळं तळ पाणीला आले म्हणल्यावर वारी जवळ आली आहे। आता 3 दिवस पाऊस पडला तरी आणि आता एवढी आहे का सगळीकडे काम? हा थोडंच कॉन्क्रीट एवढंच आहे, बाकी या सगळ्यांचा ताण आहे ना, कारण सगळं या सगळ्यांचा ताण। आता तुम्ही बघा कॉर्नर दस साहेबांच्या बंगल्याकडे तुम्ही नसता, पालखी सोहळा सुरू झाल्यावर तुम्ही नसता, शिव्या द्यायला बोलायला आमच्याकडे पोलिसांकडेच लोक येतात। हे ट्रक जरी अडले, तुम्ही जरी म्हटलं बाहेर निघतात, तरी आमची जबाबदारी सर्वात प्रथम घेतली। तिथं सर ट्रकचं ना हेच बसणार, टर्न होत नाही, टर्नच होणार गाडीत आम्ही तेच म्हणत होतो की कॉन्क्रीट जरी पूर्ण झालं ना, त्याची लेवल मॅच करण्यासाठी कॉन्क्रीट मध्ये करा, नाही तर मग डांबरात करा। रेस्ट हाऊस पर्यंत, रेस्ट हाऊसला जो रोड थांबतो, महाराज रेस्ट हाऊसला जो रोड थांबतो तो एवढा आहे, त्याच्यावरून एकच ट्रक एका वेळेस निघू शकतो। तुम्ही कशी प्लॅनिंग करणार आहे सांगा? पूर्ण ब्लॉकेज आहे। आणि काय झालंय, लेवल मॅच निदान आपण त्याच्या पुढच्या चौकामध्ये तरी एका साईडने आपण निघू, काय सगळं यांच्यावर लोड येईल, पण त्याच्या अलीकडे जाऊ शकतो। रेस्ट हाऊसला जो रोड थांबतोय ना, तो अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, सिंगल आहे। त्यामुळे यांनी जर ठरवलं की तिथून ट्रॅफिक जरी काढायची तरी ते शक्य नाही। आणि सकाळी जेव्हा रिटर्न ट्रॅफिक जाते लेवल मॅच करा, लेवल मॅच केलं तर मुवमेंट आपण पालखीच्या रोडने आणतो, मैथनपर्यंत गाडी येते, तिथून येणारी बंद करायची, ट्रक असं करायचं, बारामती रोडने काढायची, बायपासला पुढे काढायचं। आपण चैत्रीला वाटतं मॅडम होतं, तर आपण ते उलटा अख्खा फिरून रस्ता आहे ना, तो नको म्हणला, कोण नाही म्हणलं, परंतु आपल्याला आहे ना इथला करंट थोडंसं कमी करायसाठी आहे ना, तर आपण म्हणजे इकडे जे जातो चौकात, कुठला चौक म्हणतो, हा नाना पाटील चौकात न जाता बारामती रोडला वाहनं काढायची, कुठल्या रोडने काढायची, तिकडून येणारी वाहनं ना, तळावरची पण आहे ना सर, सिंगल रोड, नाना पाटील चौकात जायच्या ऐवजी आहे ना गाड्या या मलठण रोडने समजा काढल्या आणि आपण आहे ना बारामती रोडला काढल्या, आणि तो बायपास जो झालाय तो पुढे निघतो, 100% नाही रामभाऊ। नाना पाटील चौकात आपलं कालव्यावर ब्रिज आहे, हा जो फ्लो आहे सरळ ट्रॅफिकचा, याला जर तुम्ही कारखान्याकडून गाड्या आणल्या ना, 2 फ्लो एकत्र चालत आणि मग काय होतं, सगळं जाम। नाही मी तुम्हाला तेच सांगतो, नाही तिथलं मागं नाही, मुद्दा लक्षात आला म्हणजे कारखान्याकडून गाडी आणायची म्हणतात, तुम्हाला आम्ही मदत करतोय, तुम्हाला सांगतो ऐका ना, तुम्ही काय करताय, हा फ्लो आमचा आहे ना नाना पाटील चौकातून असा अख्खा थांबवताय, त्यातला 50% फ्लो तुम्ही तिकडून नेला, समजा 25% नेला, ऐका एक मिनिट मी पूर्ण करतो, तिथं तुम्हाला ना पॉईंटला आम्ही थांबतो किंवा आम्ही व्हॉलेंटियर देतो, सांगतो तुम्हाला, जेव्हा आपला पालखी सोहळा चालेल ना, आमचा कंटिन्यू दिंडा चालत असतात,
आम्ही झेंडा थांबून 3-4 मिनिटं तुम्हाला इकडच्या गाडी थांबून इकडच्या गाडी निघतो. नाही आपण तुमचं म्हणणं बरोबर आहे की नाना पटेल चौकात आणण्याऐवजी कॅनॉलच्या पलीकडे आणायची, पण कॅनॉलच्या पलीकडे जरी आणली तरी ती शेवटी त्याच रोडवर येणार. त्याच रोडवर येणार ना. परंतु हा इथून जो पूर्ण नाना पाटील चौकात जो रोड येतोय ना, माझी समजा 5000 वाहने, तुम्ही मला 1000 वाहने तिकडून काढा ना, आणि माझे दिंडी 2 मिनिटं तुम्हाला मला एक आणखी एक हा रस्ता एकंदरीत काय कॉन्फिडन्स वाटत नाही. तर दुसरा निदान बाकी तर आता आपण तो सगळं करूया. इथे जी सिमेंटची आहे तिथनं कुठनं रस्ता दुसरा नाही इकडनं पुढनं येऊन तिकडनं गावातनं जावं लागणार. हाच बायपास आहे ऍक्च्युली, हा जो रोड आहे ना हाच बायपास आहे, पूर्वीचा बायपास आहे. इकडनं जो आता हा विमानतळाच्या इकडे येतो आणि परत लेफ्टला जातो, इकडे कुठं नाही. अडचण आहे गिरवी रोड ते आता हा समोर नाही आता आपण गेस्ट हाऊसच्या समोरचा गेस्ट हाऊसच्या मागचा आपल्याला जी येतानाची वाहनं आहेत ना, आपण नाना पाटील चौकामार्गे डायरेक्ट इकडे आणि गिरवीकडनं खाली आणायचं, रिंग रोडने आतून आणायची ती वाहनांची गरज नाही. ते पालखी सोहळा लक्षात घ्या. इथं प्रॉब्लेम हा आहे फलटणचा प्रॉब्लेम म्हणा किंवा एक चांगली बाब. इथं जवळपास सगळ्या दिंड्यात तळ मोठा असणार इथं बाहेर नाही, त्यामुळे जे कोण येणार आहे ते सगळे इथंच येणार आहे. यांचा जो पालखीचा जो रूट आहे त्याच रूटनी पुढच्या मागच्या सगळ्या दिंड्या चालणार आहे, बरोबर आहे का? त्याच्यामुळं तो जो डायव्हर्ट जो आपल्याला करायचा आहे त्या ट्रक तशा पण त्या रूटनी येतच नाही, ट्रक तशाच येतात. त्यामुळे दुसरं कोणालाही आपण डायव्हर्ट त्याच्यामध्ये करू शकत नाही आणि ऐकणार पण नाही. आपण पीडब्ल्यूडीचा शेजारचा रोड बघितला, तिथनं ट्रक येणार नाही, तिथनं पायी चालतच येणार. ट्रक जे येणार आहे ते रिंग रोडनीच येणार आहे, सगळे आतनं येणार आहे. इश्यू येणार रामभाऊ, आता येण्याचा इश्यू फलटणला फार होत नाही, तळाचा इश्यू पण फलटणला फार होत नाही. जातानाचा इश्यू 2 गोष्टींमुळे होतो. एक होतं नाना पटेल चौकात 3 बाजूने येतात आणि दुसरा होतो रामोशी ब्रिज जो आहे तिथं बॉटल नेक आहे छोटा, म्हणजे तो अनादी अनंत काळापासून तो विभिन्न प्रकारचा प्रॉब्लेम आहे. त्याला आता आपल्याला थोडं ते ऍडजस्ट करावं लागेल. चौकामध्ये आता आपल्याला हा चौक इकडनं आपण त्या पुलावर गेलो, मागे नाही